नमस्कार मित्रांनो. तुम्ही पाहताय की मी माधव शिरवळकर सरांसोबत आहे आणि पुण्याला आलेलो आहे सरांकडे, सरांना भेटायला. तर माझ्या माहितीप्रमाणे सरांची आणि माझी भेट तर खूप वर्षानंतर होते इथे. तर माझ्याबद्दल आणि माझ्या पुस्तकाबद्दल सरांनी माझं पुस्तक आत्ताच पाहिलेलं आहे. मी मुंबईवरनं पुस्तक सरांना दाखवायला घेऊन आलो आणि सरांनी ते पाहिलं. तर सरांची माझी ओळख किती वर्षाची हे सर तुम्हाला सांगतील. त्याचबरोबर हे पुस्तक पाहून सरांना काय वाटलं हेही सर सांगतील. आणि सर आणि आम्ही कशा पद्धतीचे मित्र आहोत हेही सर सांगतील. तर नमस्कार सर. नमस्कार. नितीनचं पुस्तक माझ्या समोर आहे. आता नितीनला मी डॉक्टर नितीन सोनावणे असं म्हणतो, पण जवळजवळ 20-25 वर्ष 25 वर्षापूर्वी माझी आणि नितीनची पहिल्यांदा जेव्हा भेट झाली तेव्हा नितीन हा धडपडणारा आणि छायाचित्रणामध्ये रस असणारा विद्यार्थी होता आणि 10 का 12 हजार रुपयांचा कॅमेरा कसा घ्यायचा असा प्रश्न. कारण नितीन आपल्या सगळ्यांना माहिती असेल की नितीन हा अतिशय खालून वर आलेला आहे. साधे आई वडील, साधं घर आणि अशा परिस्थितीमध्ये छायाचित्रणाचा छंद आणि त्याच्यासाठी तेव्हापासून म्हणजे गेली 25 वर्ष मी पाहतोय आणि जवळजवळ प्रत्येक टप्पा नितीनचा मला पाहायला मिळाला. हा एक मोठा योगायोग आहे. नितीननी तो कॅमेरा घेतला, सुरू केलं, छायाचित्रणावरती डॉक्टरेट केली. मग तो टाइम्स ऑफ इंडिया सारख्या मोठ्या हाऊसमध्ये फोटो जर्नलिस्ट म्हणून नोकरीला लागला. तिकडे त्याची 22 वर्ष सेवा झाली. पेज 3 मध्ये आपण जी ग्लॅमरस फोटोग्राफी बघतो, ती ग्लॅमरस फोटोग्राफी करण्यामध्ये हा त्याचा दिवसभराचा कामाचा भाग होता. ही सगळी गर्भश्रीमंत माणसं, मोठी माणसं की जिथे आजूबाजूला सगळं वलयच वलय, लक्ष्मीचं वलय म्हणतात तसं आहे, त्याच्यामध्ये आपला कॅमेरा त्यांनी कामाचा भाग म्हणून वापरला. आणि अप्रतिम फोटो, म्हणजे ते पेज 3चे असोत की आणखी कुठले असोत, अप्रतिम. परंतु नितीनच्या मनामध्ये एका कोपऱ्यामध्ये सामाजिक जाणीव, समाजकार्य आणि सामाजिक जाणीव ही अशी वसलेली आहे आणि ती अशी स्वयंभू आहे, म्हणजे इनबिल्ट आहे. यू कांट सेपरेट नितीन फ्रॉम दॅट सोशल अंडरस्टँडिंग आणि हे. तर त्या ह्याच्यामध्ये नितीनचा ओढा जो आहे तो मुलं जी ज्यांचं पोषण नाहीये किंवा ज्याला आपण कुपोषित बालकं म्हणतो, मेळघाटातली वगैरे, मेळघाटात गेला नितीन, तिथली बालकं पाहिली, तिथलं वातावरण पाहिलं. त्यानंतर नितीननी रेल्वे लाईनच्या मध्ये जी माणसं गरीब राहतात, रेल्वे लाईन 2 रेल्वे लाईन गेलेले तर मधल्या भागामध्ये राहतायत, तिथे झोपतायत, तिथे जेवतायत, तिथे वास्तव्य करतायत, अशी नितीनला खूप कुटुंब मिळाली, माणसं मिळाली. त्यांचे फोटो घेत घेत तो चालत किती मैल चालला असेल त्या रेल्वे लाईन्स मधनं ते नितीनलाच माहिती. मला अगदी अलीकडचं नितीनचं आठवतं ते ज्यावेळेला आपलं लॉकडाऊन सुरू होतं 1920 साली, त्यावेळेला मी आणि नितीन फोनवरती संपर्कात असायचो अधूनमधून. तर मी म्हटलं, काय नितीन काय चाललंय? तो म्हणाला, काही नाही, ग्लुकोज बिस्किटाचे पुढे माझ्या गाडीमध्ये घालतो आणि ती गाडी घेऊन मी महाराष्ट्रभर फिरतोय. अरे म्हटलं, कोणी बाहेर पडत नाहीये. पण नितीनकडे तो टाइम्स ऑफ इंडियाचं कार्ड होतं पत्रकाराचं, त्यामुळे त्याला कोणी तिथे अडवलं नाही. तर आमच्यासारखी माणसं आमच्या दरवाजेच्या बाहेर येत नव्हती. त्या काळामध्ये नितीननी गरिबांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावरती बिस्किटाचे पुढे आणि काय 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 केलं. आणि शेवटी त्यामुळे नितीन आजारी पडला, हॉस्पिटलाइज झाला, त्याला कोरोना झाला आणि कसा बसा जीव वाचून पुन्हा नितीन उभा राहिला. त्याची जी इच्छाशक्ती आहे ती अफाट आहे, जबरदस्त आहे. आता मी नितीन बद्दल बोलावं तर खूप वेळ जाईल, पण मला मुख्य हे करायचं ते आम्हाला या पुस्तकाबद्दल मला बोलायचं आहे. आणि या पुस्तकाचं टायटल बघा, कॅमेऱ्यातून पाहिलेले लोककलावंतांचे जग. आता ह्याच्यामध्ये नितीनने अनेक लोककलावंत पाहिले,
जे आपल्याला लोककलावंत म्हटल्यानंतर विठ्ठल उमप वगैरे अशी नावं आपल्या डोळ्यासमोर येतात, परंतु असे पडद्या मागे राहिलेले अतिशय गुणवान असे, आणि आता हा म्हणतो की हे जे काही मी 8-10 लोककलावंतांचं एक दर्शन या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्यातले फक्त 4 हयात आहेत, आणि त्यांची जी कला आहे त्या कलेचं जे शेवटी कसं असतं की यांना काही आपली जाहिरात करण्याची माहिती नसते या लोककलावंतांना. त्यांना आपला कार्यक्रम उत्तम सादर करायचा आणि आपली कला आणखीन पुढे न्यायची इतकंच डोक्यामध्ये असतं. त्यांना आज संध्याकाळी आपल्याला काय खायला मिळणार आहे आणि आपण कुठे झोपणार आहोत. मगाशी मला त्यांनी नितीनने एक उदाहरण सांगितलं की एक लोककलावंत त्यांना पद्मश्री मिळाली आणि त्या पद्मश्रीचं जे त्यांचं प्रमाणपत्र होतं ते जे तिथे राहत होते तो गोठा होता. त्या गोठ्यात ते राहायचे आणि त्या गोठ्यामध्ये त्यांनी ते आपलं पद्मश्रीचं हे प्रमाणपत्र लावलेलं होतं. हे अशा पद्धतीने. आणि आता हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाबद्दल मला जर बोलायचं असेल तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे नितीनचे अप्रतिम फोटोग्राफ्स. आता नितीनच्या फोटोग्राफ बद्दल बोलायचं म्हणजे नितीन जी फ्रेम तयार करतो फोटोग्राफ तो एक जबरदस्तच आहे. म्हणजे नितीनला ते वरून देणगी आहे की तो त्याला बरोबर ती कळतं की मला हा भाग नकोय, हा भाग नकोय, हे मला एवढं हवंय. किंवा नितीनला प्रकाश कळतो, नितीनला रंग कळतात. म्हणजे एक्सपर्टाईज नितीनचं त्याच्यामध्येच आहे. त्यांनी जवळजवळ 2.5 दशक छायाचित्रणासाठी दिलेत. नितीनचं आणखी एक वैशिष्ट्य मला सांगितलं पाहिजे ते हे की फोटोग्राफी बरोबर तंत्रज्ञान आपोआप चालत आलं आणि ते चालताना प्रगत होताना प्रत्येक वेळेला प्रगत तंत्रज्ञानाने छायाचित्रणाला आपल्यात सामावून घेतलं. आणि ते जे प्रगत तंत्रज्ञान आहे छायाचित्रणाच्या संदर्भामधलं, म्हणजे पिक्सेल आले, हे आलं, ते आलं, की फोटोशॉप आलं, की त्यानंतर आताच AI आलं, ह्या प्रत्येक याच्यामध्ये नितीनने आपल्याला अपडेट ठेवलेलं आहे. नितीन कुठे की म्हणा नाही, लोक साधारणतः म्हणतात नाही मी फोटोग्राफर चांगला आहे पण ते मला ते काही कॉम्प्युटर मधलं कळत नाही. तसं नाहीये. नितीन त्याला अपवाद आहे. नितीनला फोटोग्राफी तर उत्तमच कळते कारण ती तो लहानपणापासून करत आला. परंतु त्यानंतर जे 1995 साली विंडोज 95 आलं, विंडोज 95 आल्यानंतर 95 सालीच मुंबईमध्ये इंटरनेट आलं आणि मग 95 ते 2025 ही जर तुम्ही 35 वर्ष जर काढलीत त्या 35 वर्षामध्ये जे तंत्रज्ञानाचा जे प्रगत झालं किंवा त्याच्यामध्ये जी काही प्रगती झाली ती सगळी छायाचित्रणाच्या संदर्भात जे आलं ते नितीननी पिकअप केलं. त्यासाठी त्यांनी मला आठवतं की आम्ही सगळेजण विंडोज PC वापरायचो आणि आमचं काम त्यात व्हायचं. पण नितीननी हट्टाने मॅक आणला. मॅक आणून मॅक अर्थातच खूप बुद्धिमान कॉम्प्युटर होता PC पेक्षा आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्याचं जे छायाचित्रणाचं काम होत होतं नितीनचं ते अप्रतिम होत होतं आणि नितीनला त्याची गरज होती. आणि त्यामुळे नितीन ह्या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा इतर मला असं वाटतं की त्याचे जे समकालीन जे छायाचित्रकार जे आहेत त्यांच्या पेक्षा एक पाऊल कदाचित तंत्रज्ञानामध्ये नितीन पुढे आहे आणि त्यामुळे नितीनचं ते एक फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि हे जर तुम्ही पुस्तक पाहिलं तर या पुस्तकामध्ये मी आता जे बोललो त्या सगळ्या गोष्टींचं दर्शन तुम्हाला घडेल. एक तर पहिली गोष्ट म्हणजे अतिशय सुंदर लेआउट आहे, अतिशय सुंदर. म्हणजे अजूनही त्यांनी एक काही आपण म्हणून प्रायोगिक तत्वावर काही प्रती या पुस्तकाच्या काढलेल्या आहेत. पुस्तक जेव्हा मोठ्या प्रमाणावर येईल त्यावेळेला आणखीन अप्रतिम येईल. पण आताही मी जे पुस्तक आता पाहत गेलो, रंगीत फोटोग्राफ्स आहेत, अतिशय लॅव्हिश म्हणून आपण त्याला असं पुस्तक झालेलं आहे. पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी आणि इंग्रजी, कारण शेवटी हे जे लोककलावंत आहेत ते मराठी भाषिक आहेत आणि नितीन हे फक्त इंग्रजीत काढू शकला असता की हे लॅव्हिश पुस्तक काढलंय मी, मराठी नको इंग्रजी, शक्य झालं असतं. पण नाही, हे जे कलावंत आहेत ते आणि त्यांच्या नातेवाईकांना हे मराठीत वाचता आलं पाहिजे. ते इंग्रजी वाचू शकतात नाही असं नाही, परंतु मराठी आपलेपणाने वाचू शकतात. तर ते सगळं त्याच्यामध्ये आहे. फारच छान पुस्तक नितीननी काढलेलं आहे आणि मला असं वाटतं की ह्या पुस्तकामध्ये जे कंटेंट आहेत ते कंटेंट्स हे पुस्तकाचं आत्मा आहे. छायाचित्रण उत्तमच आहे. छायाचित्र तर तुम्ही पहाच. त्या अनुषंगाने नितीनचे जे शब्द आहेत या पुस्तकात आलेले
ते वाचले पाहिजेत. त्यांनी जो न्याय दिलेला आहे लोककलावंतांना तो अप्रतिम आहे आणि त्यामुळे मी नितीनचं अभिनंदन करतो. नितीन याची फार सुंदर आणखी नवी आवृत्ती आणावी, जी जनता आवृत्ती आहे ती आणावी आणि ती खूप लांबपर्यंत महाराष्ट्रभर, भारतभर आणि जगामध्ये. आता नितीनच्या फोटोग्राफ्सना जगामध्ये मोठी मागणी आहे, जपान पासून सर्व परदेशांमध्ये. तर ते तिकडे सगळीकडे हे पुस्तक पोचावं आणि वास्तविक नितीनला अशी अनेक पुस्तकं तयार करता येतील. नितीननी लोककलावंतांना महत्व दिलं आणि त्यांना पहिल्यांदा आपल्या पुस्तकाच्या रूपाने आणलं, हे मला खूप महत्वाचं वाटतं. त्याची दखल घ्यावीशी वाटते आणि नितीनला खूप शुभेच्छा देतो. आणि मला जे वाटलं आता बोलावं ते मी बोलत आलो आणि खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा नितीन, डॉक्टर नितीन. धन्यवाद सर, धन्यवाद.